आज आपल्याला भेट झालेली आहे अशा व्यक्तीची रायफल बैलाचे मालक म्हणजे मित्रांनो मनीष शेठ. शेठ नमस्कार. नमस्कार. आज वासरू घेऊन आलाय तर वासराबद्दल सांगा ना. आज शर्यत कशा प्रकारे झाली आणि आज बघतोय वासरू आपला गुलालामध्ये परवा दिवशी आला वासरू आणि लगेच आम्ही इथं शर्तीला घेऊन आलो. पहिल्याच गुलाल आज घेतला आम्ही. तर शेठ बघा ना वासरू आपण आता कुठनं खरेदी केली आणि ती सांगा आम्हाला. माल शर्यतवरून घेतली आम्ही वासरू. तर बघा तुमची चॉईस जेव्हा जेव्हा म्हणजे तुम्ही बैल चॉईस करता आणि कुठेतरी एक बोलतात ना मुंबईमध्ये नक्कीच नाव करतं. आणि बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे आताच वासरू उतरवला होता आणि लगेच गुलाल पण घेतला तुम्ही. लगेच गुलाल घेतला आम्ही आणि खूप खूप आभार मानू आम्ही कोलवडवाल्यांचं. हे रुद्रा ग्रुप कोलवाडी पनवेल यांचं आम्हाला खूप अभिमान असतं. म्हणजे आम्ही वासरू आणतो ना तेव्हा तेव्हा त्यांचीच गेल्यात पळतो आम्ही लहान वासरू. बघा ना बोलतात ना दादा वासरू शिकवायला कुठेतरी बैल गरजेचं लागतं आणि कुठेतरी मोठा मन दाखवून रुद्रा ग्रुप कोलवाडी हे नक्कीच तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तेव्हा कुठेतरी ते नाकारत नाही आणि तुम्हाला नक्कीच बैल देतात. काय सांगाल? आता आम्ही काल फोन केलेला त्यांना कचेर शेटला फोन केलेला काल आम्ही का बरं आपल्याला बैल पाहिजे. एक शब्दावर दिला नाही ना बोललो का बोलला घेऊन जा आपण उद्या. त्यांचं खूप खूप आभार मानतो मी. तर शेठ बघा ना तुम्ही नेहमीच येत ना बिंजोरमध्ये खेळत असतात आणि आजचा जो नियोजन केला तो नियोजन कशा प्रकारे केला आणि काय सांगाल शर्यतीबद्दल? म्हणजे कोण कोण पळाला आणि कोणासोबत शर्यत केली? आम्ही आज आमची इथं आलो तेव्हा आमची शर्यत जमली. इथलेच होतो पालीवाले होते आणि वासरू आमचा आणि रुद्रा पळाला. तर रुद्र आणि आपला वासराचं नाव काय बोलले आता तुम्ही? महाकाल. महाकाल. बघा ना देवाचंच नाव आहे कुठेतरी. महादेवाचा आशीर्वाद याच्यावर कुठेतरी म्हणजे आहेच दादा. नक्कीच आशीर्वाद आहे. आम्ही जेव्हा जेव्हा लहान वासरू आणतो ना तेव्हा जेव्हा पहिल्यांदा गुलाल भेटतच आम्हाला. आणि कुठेतरी बोलतात ना रायफल जसं नाव करतो आणि कुठेतरी एक तुमचा पण हा वासरू जे भव्य दिलेला आहे आणि ज्या अपेक्षेने तुम्ही जो नंदी चॉईस केलेला आहे त्याप्रमाणे कुठेतरी आज नंदी म्हणजे हे करते गुलालमध्ये. आता त्याचे पाऊल ठेवून चालेल आम्हाला वाटतं का त्याच्याच सारखा सेम पळतो. सेम स्पीड तसाच आतून त्याला. बघा दादा आता नुकतंच बघितलं की मथुर सोबत पण रायफल पळाला होता आणि बोललं होतं अचानक बैल म्हणजे पळाला होता आणि कुठेतरी बोलतात ना मथुरला पण गुलाल नव्हता भेटला आणि कुठेतरी तुमच्या रायफलची साथ भेटली आणि कुठेतरी तिथे गुलाल भेटला होता. म्हणजे काय सांगा? 2 गुलाल गेलेले आमच्या गल्यात आमचे बैला सोबत घातला गुलाल झाला. त्यांना पण अभिमान वाटला आम्हाला पण अभिमान वाटला. बघा बोलतात ना दादा मथुर सोबत पळायचे बोललं तर तेवढाच म्हणजे ताकदीचा बैल पाहिजे आणि कुठेतरी रायफलनी पण साथ दिली आणि चांगल्या प्रकारे गुलाल घेतला होता. रायफल आणि तो 3 फेरे पळाला. 3 फेरे यश मिळलेलं त्यांना. तर दादा आजचा जो तुम्ही इथे येण्याचा नियोजन केला तो म्हणजे तुम्ही कशा प्रकारे केला होता? बघा ना आज उसटण्याला मैदान आहे आणि तिथे न जाता आज इथे आले म्हणजे काय? आता आपण वासरू घेऊन आलेलो बारका हा जवळचं मैदान आहे म्हणून आपण बोलू चला इथं पळू. तर दादा बघा आता बोलतात ना 26 जानेवारीचा बोलतात हिंदकेसरी मैदान जो देसाईचा मैदान बोलला तर जुना आणि पारंपरिक मैदान आहे. या वर्षाला म्हणजे या मैदानाला अनेक वर्षाची म्हणजे परंपरा आहे. आणि काय सांगाल दादा कसं काय नियोजन आहे तुमचा? नियोजन तर आहे. नियोजन तिथं गेल्यावर समजेल का नियोजन टॉपचं आहे. नक्कीच मला तर अपेक्षा आहे चांगलेच म्हणजे नंदीमध्ये पळेल. तर दादा तुम्ही म्हणजे कसं तिथे आणि कसं काय असेल? तिथं आम्ही एकच बैल घेऊन जाणार रायफल का तिथं गर्दी असणार खूप. तिथं 2 शर्ती होऊ शकत नाही. बरोबर म्हणून आपण एकच बैल घेऊन जाणार आहे. तर दादा आपण आता जास्त सातत्याने बघतो रायफलला आहे ना कंटिन्यू म्हणजे तुम्ही काढत असतात तर त्याचं कारण काय नक्की? म्हणजे बाकीच्या बैलांना जास्त म्हणजे तुम्ही काढत नाही. आता कारण की तो खूप दिवस आरामावर पण होता. मध्ये आम्ही त्याला खूप पळवित होतो. त्याला आराम दिला आणि आता आरामावरच पळू त्याला. तर दादा आज जो शर्तीचा म्हणजे गुलालाचा श्रेय कोणाला देणार तुम्ही? आता कोणाला देणार? आता आमचे रुद्रा ग्रुप कोलवाडी यांचं खूप खूप आभार मानतो. कारण की आम्ही पहिल्यांदा वासरू आणतो ना त्यांचेच बैलासोबत पळतो आणि आम्हाला यश मिळतो. आणि कुठेतरी तुम्ही हा गुलाल त्यांनाच म्हणजे समर्पित करणार? 100%. तर येणाऱ्या काळात
तुमचा बैल आणि तो बैल म्हणजे मोठा बैल दिसेल का म्हणजे पायऱ्यामध्ये कधी? पण दिसेल ना, ते काय ना, आपण काय घरचीच आहेत आपण सगळी, पालताना 100% दिसणार. तर शेठ आज कोण कोण आलाय आपली मंडळी? सगळी आहेत, ती काय मुलं सगळी आहेत. तर बघा ना, बोलतात ना दादा, शर्यत छोटी असो या का मोठी असो, पण पोरांची साथ तर नेहमीच असते आणि कुठलाही न विचार करता आज पण देखील तेवढीच जोश म्हणजे तेवढीच पोरं आल्या. सगळी सगळी बारक्या घेऊन या, मोठा घेऊन या, सगळी साथच असतात. का रायफलला नेला म्हणून असं काय ना, आता वासरू आणले तरी आम्ही सगळी मुलं आलेत. बघा, तर या मुलांविषयी तुम्ही काय सांगा? तो लहान आहे तेच, हमेशा रायफल असो काय असो ते शर्तीनं असणारच पाठी. त्यांना पण कुठेतरी आवड आहे आणि कुठेतरी एक बोलतात ना, बैल जेव्हा पळतो तेव्हा अभिमान वाटतं. आणि अशा नाही बघा, त्यांचं शाळेत जातात का ना, जातं का रे तुम्ही शाळेत? शाळेत जातात, पेपर देऊन आले सकाळी. अच्छा. तर दादा आज म्हणजे गाडीवरती कोण होता ते सांगा मला. आपला यो आपलं के इथला आकोर्लीचा आपला लाख्या हा ते होते का? लाख्या हो. ड्रायव्हर होता मित्रांनो. लाख्या ड्रायव्हर होता. तर दादा म्हणजे कशा प्रकारे पळ लागला म्हणजे ते सांगा, म्हणजे कशी बघा खुल्ली गाडी आणली त्यांनी, मारलं पण ना, डायरेक्ट आवाजावच आणली गाडी. म्हणजे चांगला स्पीड वाटतंय म्हणजे बैलाकडे. हो 100%. मारायलाच नाही लागलं दोघांना, पण खुल्लं आलं. तर बघा तुम्ही काय येत ना दादा, म्हणजे आपल्या भागातले मैदान आहे ना, जेवढे पण होतात ना तेवढे तुम्ही अटेंड करतात. म्हणजे आता बघतो रिटगरला पण तुम्ही सातत्याने येत होते आणि आज बघा इथे पण गाड्या कमी आहेत तरी पण इथे तुम्ही आलेले आहेत दादा. 100% आपल्या भागातलं मैदान असलं तर आपण खेळायचं, त्यांना पण बरं वाटतं, आपल्याला पण बरं वाटतं का आपले इथली लोक आपले या करतात, साथ देतात. तर बघा ना, अचानक मैदान जो झालेला आहे, तर मैदानाविषयी काय सांगाल? कारण की मॅनेजमेंट करायचं बोललं तर लगेच सगळ्या गोष्टी होत नाही, तर काय सांगाल विगर कमिटीविषयी? आता विगर कमिटी तर एकच नंबर आहे, खूप छान वाटतं. आता आपला इथला मैदान होता, रिटगरचा मैदान होता, तो कॅन्सल झाला. इथं ठेवला, उसाटण्याला ठेवला, 2 ठिकाणी ठेवला. आम्ही बोललो का आपण इथंच बोलूया. चालेल चालेल, तुमचा पण खूप वेळ घेतला आणि तुम्ही पण माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.